फायनल मॅचचा बॉलर तयार विशाल सकपाळ. पहिला बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर आहे. फलंदाजांनी एक धाव धावून काढली आणि या बॉलच्या पाठीमागे मिळालाय तो वाईट +4 नशिबाचा चौकार. तर निकेतन मोरे यांच्या माध्यमातून प्रति कोणत्याही खेळाडूने सलग 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले. निकेतन मोरे उचाट गावचे आहेत. त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्या खेळाडूला दिलं जाईल. उचाट गावात रंगलेला कोयना प्रीमियर लीगचा दैदिप्यमान थरार. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा बॉल चांगला आहे. कमबॅक झोमाने केलेला आहे. पाठीमागे माझ्या बरोबर घडलं काय याचा विचार करून चालणार नाही. इथून पुढे चांगलं काय करता येईल ना याचाच प्रयत्न विशाल सकपाळ यांनी केलेला आहे. पहिला बॉल नकारात्मक होता. वाईट +4 अशा 5 धावा पहिल्या बॉलच्या पाठीमागे खर्च केल्या होत्या विशाल सकपाळ यांनी. त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलंय. तांबीचे विशाल सकपाळ तयार. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. क्रीजच्या खोलीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टंपच्या बाहेर निघून गेले होते फलंदाज गणेश जाधव. पाठीमागच्या मॅच मध्ये गणेश जाधव यांनी चांगला खेळ केला होता. वाघजाई स्पोर्ट्स या टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर उचलणारा बॉल आलाय तो निर्धाव. पुन्हा एकदा तयार. यावेळेला आक्रमण केलंय समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी फरार. पहिला चौकार मेगा फायनलचा. नुकुल भोसले यांच्या माध्यमातून षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे गणेश जाधव यांच्यासाठी. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही कोणती धाव. कमबॅक केलं या बॉलच्या पाठीमागे. प्रभावशाली बॉल होता. एका बाजूला प्रवीण जाधव यांना या बॉलच्या पाठीमागे बांधून ठेवलंय. 3 बॉल खेळलेले आहेत. 4 धाब्यांवरती बॅटिंग करत आहे. टीमची धावसंख्या आहे 9. 0 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. तांबीचे विशाल सकपाळ तयार. हा बॉल पुढे ठेवला. हेलिकॉप्टरचं उड्डाण समोरच्या बाजूला. झेल घेण्याचा प्रयत्नांची पराकाष्ठा. बॉलची फेकी आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला बॅटिंग करताना गणेश जाधव यांनी हेलिकॉप्टरचं उड्डाण केलं होतं परंतु लांबी थोडीशी कमी पडली होती आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली झेल घेताना आणि अखेरच्या क्षणी हातामधून हा बॉल निसटला. बालंबाल बचावले. गणेश जाधव तयार. स्ट्रायकर एंडला. आक्रमण केलं या बॉलवरती परंतु बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का. पुन्हा बॉल निर्जन सहित टप्पा घेतोय. या बॉलच्या पाठीमागे फेकी होईल. वातावरणामध्ये बदल आहे. सायंकाळचं सत्र म्हटलं की बरेचसे बदल असतात. मोठे स्ट्रोक खेळताना कधी वाऱ्याच्या वेगाबरोबर तर कधी वाऱ्याच्या वेगाच्या विरुद्ध तुम्हाला खेळ करावा लागतो. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 12 धावा. 0 गडी बाद. ऐकूया एक छोटस मधुर संगीत. असा गेलो असा आलो. दोन्ही संघांना एक विशेष सूचना आहे. कोणताही संघ विजयी झाला तर ती विजयी ट्रॉफी असेल ना ती आपल्या गावडाई झोळाई देवी मंदिरामध्ये प्रथमतः घेऊन जायचं. उचाट गावची ग्रामदेवता आहे आणि त्या मंदिरातून मग तुम्ही पुढे ट्रॉफी घेऊन जायची. वडवळ ग्रामपंचायत माजी उपसरपंच दीपक दादा शिंदे यांच्या वतीने त्यांचं आगमन आहे. त्यांचंही स्वागत. एका बाजूला धावसंख्या आहे 12. 0 गडी बाद. वाघजाई स्पोर्ट्स या टीमने प्रथम बॅटिंग करताना आतापर्यंत 12 उभारलेले आहेत. ओव्हर नंबर 2 कडे वळी आणि ओव्हर नंबर 2 साठी टीम पल्लव 11 कडून पिंपरी गावचे स्वप्नील जाधव यांच्या नावी षटक क्रमांक 2 आहे. एका बाजूला टॉस जिंकला टीम वाघजाई स्पोर्ट्स या टीमने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि टीम पल्लव 11 ला आमंत्रित केलंय गोलंदाजी करण्यासाठी. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल. पिंपरीचे स्वप्नील जाधव तयार. या बॉल वरती हल्ला चढवला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा पलीकडे. सीमारेषा तोडून फोडून भेदून 4 धावांसाठी चौकार.
हा दुधारी फटका होता. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाला या बॉलने गुंगारा दिला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार. धावसंख्या 20. गडी बाद. पुढचा बॉल प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. आता पुन्हा बॉल गॅप शोधलाय. बॅकवर्ड डीप पॉइंटला बॉल सीमारेषा चिरतोय. आणखीन एक दर्जेदार फटका सीमा पार. गणेश जाधव यांची विजयासारखी लकलकणारी बॅटिंग सुरू. गणेश जाधव पिंपरी गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतात. 19 वरती 9 बॉलच्या पाठीमागे. एका बाजूला प्रवीण मुसळे आहे ज्यांना अद्यापही स्ट्राईक मिळालं नाहीये. स्वप्नील जाधव पुन्हा तयार. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या 3 बॉल मध्ये ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत परंतु काटकसरीची गोलंदाजी करावी लागेल. आक्रमण केलं याही बॉलवरती. खेळाडू आहेत. बॉलची फेकी होईल परंतु धाव घेण्यासाठी स्पष्ट नकार दिला कारण ज्या ताकदीने फटका खेळला होता ना फार वेगाने बॉल क्षेत्ररक्षकाकडे गेला होता. मुभा नव्हती धाव घेण्याची आणि ही जोखीम टाळलेली आहे या दोन फलंदाजांनी. हा डॉट बॉल आलाय. मनोबल वाढवणारा बॉल आहे आणि आज आत्मविश्वास वाढणं फार महत्वाचं आहे. स्वप्नील जाधव यांचं शेवटचे 2 बॉल. कमी गतीचा बॉल त्याला ओळखलाय. हा नो बॉल आहे आणि या नो बॉल वरती धावा आता मिळतील किती. हा बॉल तर पुन्हा टाकावा लागेल. पंचांनी सांगितलं हात बाहेर काढलाय. या बॉलच्या पाठीमागे नो +1 अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया. यानंतर फ्री हिटचा बॉल आहे. पहा क्रिकेटमध्ये पूर्वी फ्री हिट नव्हती परंतु फ्री हिट आली आणि क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर प्राप्त झालं. प्रेक्षकांना हा बॉल बघायला आवडतो आणि तोच बॉल आता प्रगतीपथावरती येतोय. फ्री हिटचा बॉल. कोणत्याही फलंदाजाने बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाने जर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर सन्माननीय सागर मुसळे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. कोयना प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चा हा थरार. पुढचा बॉल फ्री हिटचा. फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीपला. बॉलच्या खाली आले परंतु फ्री हिटचा बॉल आहे आणि फ्री हिटचा बॉल लगोलग तुम्हाला टाकावा लागतो कारण फलंदाज फक्त 4च प्रकारे आउट होऊ शकतो. बाकीचे प्रकार बंद होत असतात. एका बाजूला पार्टनरशिप आहे 12 बॉलच्या पाठीमागे. शेवटचा बॉल शेष आहे आणि 11 बॉलच्या पाठीमागे 27 धावांची पार्टनरशिप उभी केलेली आहे. गणेश जाधव 20 वरती बॅटिंग करतायत. या बॉलला फक्त फ्लिक केलंय. दिशा दिली या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला बॉलवरती येतील. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीस वाघजाई स्पोर्ट्स प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत 28 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. काहीच क्षणामध्ये या ठिकाणी पालघर लोकसभेचे विद्यमान खासदार सन्माननीय हेमंतजी सवरा साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे. कोयना प्रीमियर लीग 2024 मध्ये प्रमुख उपस्थिती त्यांची लाभणार आहे. तरी आयोजन कमिटीला विनंती असेल आपण या ठिकाणी थांबायचं आहे. आपण ज्या वेळेस या सर्व गावांबद्दल चर्चा करतो ना की 3 जिल्ह्यातील गावं या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. कोयनेचं जे पुनर्वसन झालं हे 3 जिल्ह्यांमध्ये झालं आणि या 3 जिल्ह्यातील खेळाडू तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. याच्याबद्दल आपण चर्चा करूया. कोयना समाजाने जे मोठं योगदान दिलं महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाणाऱ्या कोयना धरणासाठी आणि किंबहुना याच्याबद्दल येणाऱ्या कालावधीमध्ये आपण चर्चा करूया कारण कोयना समाजाचं एक मोठं योगदान आहे कारण आपल्या अमूल्य जमिनी त्या धरणासाठी दिल्या. गोलंदाज तयार. आपटलेला बॉल पाठीमागे ओढलाय. किंबहुना या बॉलच्या पाठीमागे पंचांची कोणती हालचाल नाहीये. हा निर्धाव बॉल आला या बॉलच्या पाठीमागे. एका बाजूला आपण कोयनेच्या परिसराबद्दल चर्चा करतो. महाबळेश्वर जावलीचं खोर आणि कोयनेचा परिसर म्हणजे महाबळेश्वर मधून ज्या 5 नद्यांचा उगम होतो ना त्याच्यामध्ये आपण चर्चा करतो कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री. त्याच्यामधली एक महत्वाची नदी म्हणजे कोयना नदी. यावेळेला अड्डा बॅटचा प्रहार. समोरच्या बाजूला 2 खेळाडू धावत चाललेत परंतु झेल होऊ शकला नाही. बॉलची फेकी लगोलग करावी लागेल आणि या बॉलच्या पाठीमागे धाव आलेली आहे तब्बल 1 आणि धावसंख्या आता भरारी घेते जाऊन पोहोचली आहे. 29 धावा. त्याचबरोबर एक पारितोषिक देखील आलेला आहे. विनोद दादा मुसळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वाघजाई स्पोर्ट्सच्या कोणत्याही फलंदाजाने 3 चौकार आणि 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. राकेश जाधव तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट.
या बॉलला फक्त सन्मान दिलाय आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. प्रवीण मुसळे यांनी ज्या प्रकारचं क्रिकेट खेळलंय गणेश जाधव यांना अधिक स्ट्राईक वरती आणलेलं आहे, कारण गणेश जाधव यांनी ज्या प्रकारची batting केली सर या ठिकाणी शुभागमन होते ज्यांची आपण गेले 4 दिवस आतुरतेने वाट पाहत होतो. एक मानाची सन्मानाची ही स्पर्धा अर्थातच आणि त्या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती लाभते पालघर लोकसभा आणि ज्या लोकसभेमधून खासदार म्हणून ज्यांनी या ठिकाणी निवडून आले असे सन्माननीय हेमंतजी सवरा साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव इथे आपण चर्चा करतोय कोयनेबद्दल आणि या कोयना समाजाबद्दल. आज क्रिकेटच्या रंगमंचावरती हे सर्व खेळाडू एकत्रित आलेला आहे आणि कोयना प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक हक्काचं व्यासपीठ या खेळाडू क्रमांक 3 मध्ये. या अगोदर पर्व क्रमांक आपण 2 पहिलं पाहिलं, हे तिसरं पर्व. यावेळेला शपल लावून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे निर्धाव बॉलची सांगता होते. थोड्या वेळासाठी अशा पल्लवी झाल्या होत्या टीम पल्लव 11च्या, कारण अद्याप या टीमला विकेट मिळाली नाहीये. 31वा धाव फलकावरती आहेत. आपण कोयना नदीबद्दल चर्चा करतोय. कोयना नदीवरती बांधलेलं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक धरण म्हणजे कोयना धरण. महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखलं जाणार हे धरण 1956-1962च्या कालावधीमध्ये वीज निर्मितीसाठी उभारण्यात आलेलं हे कोयनेचं धरण. या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये कोणतीही धाव. 3 षटकांचा अखेरकार खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती आहेत. 31 धावा 0 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना आपण कोयनेबद्दल ज्यावेळी चर्चा करतोय नक्कीच या ठिकाणी शुभ आगमन होतं. लोकप्रिय खासदार सन्माननीय आदरणीय श्रीयुत हेमंतजी सवरा साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. आजच्याच कोयना प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कोयना क्रिकेट असोसिएशन रायगड ठाणे पालघरच्या वतीनं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून सूर्याला टिपलं गेलेलं आहे आणि सूर्य हस्ताच्या दिशेने चाललेला आहे. म्हणजे वेळ आपल्यासाठी थांबणार नाही, घाई करा आपण. एका बाजूला आता ओव्हर नंबर 4 कडे आपण वळी आणि या षटकासाठी आता सन्माननीय लोकप्रिय कार्यसम्राट खासदार सन्माननीय हेमंतजी सवरा साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये या व्यासपीठावरती शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आमच्या विनंतीला मान देऊन निश्चित साहेब आमच्यापर्यंत पोहोचले त्याबद्दल कोयना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. मॅच चालू ठेवा, दोन्ही टीम मॅच चालू ठेवा. नक्कीच आपण पाहू शकाल पालघर लोकसभा आणि त्या लोकसभेचे विद्यमान खासदार सन्माननीय हेमंतजी सवरा साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समेत आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे आदरणीय मंगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपलं या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. हाईट साठी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलेला आहे. प्रत्यक्षात या बॉलची हाईट पाहिली जाईल. स्विच हिटचा फटका खेळलाय आणि क्रीजच्या खोलीचाही वापर केलाय. आदरणीय दीपकजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबरीने आपण पाहतोय हेमंतजी सवरा साहेब यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी वाडा तालुका अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील कोयना प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा बॉल नो आहे, पुन्हा एकदा टाकावा लागेल. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. फ्री हिटचा बॉल नंतर असणार आहे. तिसऱ्या पंचाने सांगितलंय की हा नो बॉल आहे, बीमर आहे. त्यानंतर हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. उपस्थित सर्व मान्यवरांचं कोयना प्रीमियर लीगच्या वतीने आपण करूया सहर्ष स्वागत आणि पाहूया फ्री हिटचा बॉल. या बॉलवरती आक्रमण केलंय, ताकदीचा वापर आहे आणि क्षेत्ररक्षक तिकडे सीमारेषे लगत आहेत. बॉलची फेकी करतील, लांबी थोडीशी कमी पडली आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल, एकाला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक लागलाय पहिला टीम वाघजाई स्पोर्ट्सच्या टीमला.
एका विकेटचं किंबहुना पहिल्या विकेटचं पतन होतं आणि धक्का क्रमांक पहिला लागला वागदाय स्पोर्ट्स या टीमला आणि फलंदाज प्रवीण मुसळे आलेले आहेत माघारी. आयुष्यात असो किंवा क्रिकेट तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करावा लागतो. आयुष्यात जर काही चांगल्या गोष्टी घडायच्या असतील इथे पहा क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे फिरत होते आणि त्यानंतर बॉलची फेकी करतील. पुन्हा एकदा एक खेळाडू आपल्या विकेटचा त्याग करेल. आयुष्य असो किंवा क्रिकेट तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. दुसराही फलंदाज माघारी. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जावली तालुक्यामध्ये हा संपूर्ण कोयनेचा परिसर आहे. या अगोदर देखील आपण चर्चा केली. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या ज्या नद्या आहेत ना महाबळेश्वर मधून उगम पावतात आणि त्याच्यामधली कोयना नदी एक प्रमुख नद्यांपैकी एक नदी आहे आणि ज्या नदीवरती बांधलेला आहे महाराष्ट्रातल्या सर्वाधिक मोठ्या धरणांपैकी एक धरण कोयना धरण. आणि या कोयना धरणासाठी या कोयना समाजाने आपल्या मौल्यवान जमीन दिली आणि त्यानंतर या प्रकल्पाला आपलं एक मोठं योगदान दिलं. आज आपण कोयनेबद्दल आणि कोयना धरणाबद्दल ज्याच्यापैकी चर्चा करतो ना या वेळेला हा फटका क्षेत्ररक्षक जाण्या अगोदर हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. धावा मिळतील 4. आलाय तो एक दमदार चौकार. षटकार. थँक्यू. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत गणेश जाधव, पिंपरी आहे त्यांचं गाव. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका आणि धुडगूस घातलाय. गोलंदाज तयार. या वेळेला वेळेच्या अचूकता साधता आली नाही. क्षेत्ररक्षक होते एसटी रक्षक बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात. बॉलची फेकी आणि बघता बघता या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील. पुन्हा एकदा एका खेळाडूला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. गणेश जाधव यांना स्ट्राईक वरती आणण्यासाठी आणखीन एक धक्का टीम वागजाई स्पोर्ट्स या टीमला. पण ज्यावेळेस कोयनेबद्दल चर्चा करतोय आणि कोयना प्रीमियर लीगचं एक चांगलं संगीत तुम्ही ऐकलं. कोयनेचा परिसर म्हटलं की धावसंख्या आहे 49, 3 गडी बाद. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि कोयनेबद्दल आपण यानंतर चर्चा करूया. कोयनेचा जो संपूर्ण विस्तीर्ण परिसर आहे शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आपटलेला बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज धावलेले आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे पकडले कॅच. प्रथम बॅटिंग करताना वागजाई स्पोर्ट्सने बनवलेल्या 49 धावा. आता पल्लव 11 ला बनवायच्या आहेत 50 धावा. येणाऱ्या 24 बॉल मध्ये हे समीकरण आहे या मेगा फायनलचं. कोयना प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा अंतिम सामना. 49 धावा बॅटिंग करताना टीम वागजाई स्पोर्ट्सने उभारलेले आहेत. आता पल्लव 11 ला बनवायचे आहेत 50 धावा. येणारे बॉल 24. कोयना प्रीमियर लीग ची अंतिम मॅच. निश्चितपणाने आपण या ठिकाणी यानंतर मी दत्ताजी सकपाळ साहेबांना विनंती करेन की आपण या ठिकाणी सूत्रसंचालन करायचं. हॅलो सर्व हॅलो या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय श्री हेमंतजी सौरा साहेब खासदार पालघर लोकसभा मतदारसंघ यांचं इथे स्वागत होत आहे. मी कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी मुसळे साहेब यांना विनंती आहे की आपण त्यांचा
स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरच्या वतीने 9 वर्ष 2025च्या दिनदर्शिकेचे अनावरण या ठिकाणी होत आहे. या अनावरण प्रसंगी उपस्थित पालघर जिल्ह्याचे सन्माननीय खासदार श्री सावरासाहेब, अखिल सेवा संघाचे माजी अध्यक्ष बलरामजी शिंदे साहेब, समाजाचे सन्माननीय अध्यक्ष तुळशीरामजी सावंत साहेब, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि खेळाडू रसिकांनो, तर 2 मिनिटं इकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या समाजाच्या दिनदर्शिकेचं अनावरण होत आहे. मी सर्वांना विनंती करतोय की आपण त्या दिनदर्शिकेचं अनावरण करायचं. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं हे करायचं. सर्वांनी टाळ्या वाजवून या दिनदर्शिका 2025चं अनावरण होत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याची दाद द्यायची आहे. ही समाजाची दिनदर्शिका आहे ती सर्व समाज बांधवांना प्रत्येकाच्या घरपोच लवकरात लवकर 2 ते 3 दिवसामध्ये होईल. दोन 2025ची दिनदर्शिका हिचं अनावरण होत आहे. तरी सर्वांनी त्या दिनदर्शिकेचं अनावरण करायचं आहे. मागील 2010 पासून कोयना प्रतिष्ठान आपली दिनदर्शिका प्रकाशित करत आहे आणि तिचं हे 2025चं अनावरण आपल्या हस्ते होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्याने त्या अनावरणाचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद आपल्या सर्वांचं. सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपण विराजमान व्हायचंय. विजय असो कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघाचा. धन्यवाद. कोयना प्रतिष्ठानचा. एका बाजूला अंतिम मॅच झाली सुरुवात. या बॉल वरती आक्रमण केलंय, बॉलने गॅप शोधलाय, डीपला संरक्षण नाहीये, बॉल निघालाय. फुटबॉल स्टाईल बॉल सीमारेषे लगत अडवलाय का की बॉलने सीमारेषा ओलांडली आहे, तर या बॉलने सीमारेषा चिरली आहे. 4 धावांसाठी इथं स्वागत होत आहे. मी कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीनजी जाधव यांना विनंती करतोय की आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हा चौकार आहे, कारण जो बॉल अडवला ना तो पाय बाउंड्री लाईन वरती पडलेला होता आणि त्यानंतर तो बॉल थांबलेला आहे. हा चौकार आहे. या बॉलच्या पाठीमागे आपण 4 धावा घेऊया. पल्लव 11 ने सुरुवात दमदार केली. एका बाजूला आता जगदीश होतेकर 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावा खर्च करतायत. चला घाई करा, दोन्ही टीम्स आपण घाई करा. यानंतर श्री दिनेश जी पांडेजी तालुका उपाध्यक्ष बीजेपी यांचा इथे स्वागत आणि सन्मान होत आहे. मी सहसचिव
अनिल पवार यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दिनेश पांडेजी. मी कार्याध्यक्ष संतोष जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर सरपंच केल्टन ग्रामपंचायत श्री राजेंद्र चातुर्यजी, सचिव श्री सुरेंद्र जाधव यांना विनंती आहे की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. चला काही करा दोन्ही टीम्स, आपण वेळ घेऊ नका. टीम मीटिंग नको, कारण वेळ फार कमी आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत केलं. ही तळमळ आहे खेळाडूंची विजयासाठी सुरू असणारी. प्रत्येक धाव कशा प्रकारे वाचवता येईल याचा प्रयत्न केलाय. साहिल सावंत, क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण केलंय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 178 षटकार लागलेले संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये. 16 वरती 0 एका बाजूला. विशाल सपकाळ 13 वरती बॅटिंग करतायत. समीर चाळके 2 वरती. तेजस संकपाळ निघालेत ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिला बॉल घेऊन निघतील. 16 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. 50 धावांचं लक्ष. या बॉलवरती बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक. खेळाडू आहेत लॉंग ऑफला, बॉलवरती येतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. तेजस संकपाळ यांनी खेळलेला टाकलेला हा बॉल होता आणि हा बॉल पहा ज्या प्रकारे प्रहार केला होता या बॉलवरती. एक धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. स्ट्रायकर एंडला समीर चाळके तयार होतील. प्रारंभिक जोडी आहे. 17 बॉल 33 ची गरज आहे. पर ओव्हर 11.65 ची सरासरी हवी आहे. 212 चौकार लागलेले आहेत संपूर्ण लीग मध्ये, म्हणजे चौकारांचा रेशिओ हा षटकारांपेक्षा अधिक आहे. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येईल. धावसंख्या 17 वरती 0. यावेळेला आक्रमण केले जागेवरतूनच. या बॉलवरती समोरच्या बाजूला हा फटका. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज समीर चाळके माघारी. चला फलंदाज जावत या, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग टीमला अंधुक प्रकाशचा सामना करावा लागेल. आपण घाई करा. फिल्डिंग टीम आपण टीम मीटिंग घेऊ नका. कोणतीही बॅड लाईट होणार नाही आणि कोणत्या संघाला अंधुक प्रकाशाचा सामना करावा लागणार नाही, आपण दक्षता घेऊया. 16 बॉल 33 ची गरज आणि त्याच वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रथमेश मालुसरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. मायनी गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. प्रथमेश मालुसरे तयार. 16 बॉल 33 ची गरज. एका बाजूला तेजस संकपाळ. आल्या पावली ताकदीचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक डीपला, बॉलच्या खाली थोडीशी गडबड होतीये आणि बॉल हातामधून निसटलेला आहे. या प्रकारच्या कॅचेस पकडाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. हा झेल किती महत्वाचा होता. ताकदीचा वापर केला होता. एक पाय पुढे काढला होता. क्रीजच्या खोलीचा वापर केला होता प्रथमेशांनी बॅटिंग करताना आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामधून हा बॉल निसटला. या जीवनदानाचा उपद्रव काय बघायला मिळेल. माल बचावलेले आहेत. धावसंख्या आहे 18 वरती. 15 बॉल 32 ची गरज. 15-32 चा हा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय.
या बैला हा फटका जबरदस्त आहे. फटक्यामध्ये नजाकत आहे. फोटोजेनिक स्ट्रोक सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी विशाल सपकाळ्यांच्या बॅट मधून हा दमदार, वजनदार, बहारदार, शानदार चौकार. काय जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. धावसंख्या वाढवणारा चौकार. 22 वरती 1, 14 बॉल 28 ची गरज. आणि हाई बॉल जागेवरतून भिरकवलाय मिड विकेटला. खेळाडू बॉलच्या खाली आणि पुन्हा एकदा हा झेल निसटलेला आहे. या कॅचेस फार महत्वाच्या आहेत. अंतिम सामना आहे. प्रत्येक संघाने स्वप्न पाहिलं प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3चं, कोहिना प्रीमियर लीगचं, कारण ही प्रीमियर लीग आम्हाला जिंकायची आहे आणि त्यासाठी खेळाडूंची तळमळ सुरू आहे. बॉल आकाशाला गवसणी घालत असताना क्षेत्ररक्षकाच्या अखेरच्या क्षणी हा झेल घेताना बॉल निसटलेला आहे. स्वप्न 3 आहे जी झोपल्यावरती पडतात. स्वप्न ती आहे जी तुम्हाला झोपू देत नाहीत. आणि आज जागेपणी चांगला खेळ करावा लागेल. 13 बॉल 27 ची गरज. या षटकातला शेवटचा बॉल. तेजस तयार. हाही फटका दमदार आहे आणि हा बॉल साइड स्क्रीनच्या समोर सीमारेषा पलीकडे आणि या बॉल वरती मोहर लागेल. पंच काय आहे या बॉल वरती? चौकार की षटकार? पंच पाहणी करतील. आणि हा आलाय बिग ब्लास्ट, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, क्लासिकल षटकार. चंदन शिंदे मोरणी यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पाठीमागे जे साहिल यांनी क्षेत्ररक्षण केलंय ना, त्या क्षेत्ररक्षणासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ही कौतुकाची थाप. हा संपूर्ण खेळाडू कक्ष आहे. पल्लव 11चा. धावसंख्या आहे 29. 12 बॉल 21 ची गरज. 12-21 चा थरार. खेळाडू उभे राहिलेले आहेत. एका बाजूला हृदयाची धडधड वाढत चालली आहे. 12 बॉल 21 चा थरार. कोयना प्रीमियर लीग तुम्ही पाहत आहात. क्रिकेटचा रंगमंच आहे. रंगात रंगूया. माणसाला माणूस आणि खेळाडूला खेळाडू जोडूया. कोयना प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3च्या माध्यमातून 3चा थरार. प्रेक्षक वर्ग पहा मनमुराद आनंद घेतोय या कोयना प्रीमियर लीगचा. 12 बॉल 21 धावांची गरज ओव्हर नंबर 3 मध्ये. कारगावचे शुभम सकपाळ यांच्या नावी षटक क्रमांक 3 एका बाजूला. बॅटिंग मध्ये विशाल सकपाळ 8 बॉल मध्ये 19 धावांचा झुंजार खेळ केलाय. ज्या प्रकारे गणेश जाधव यांनी बॅटिंग केली आहे ना, त्या बॅटिंगचं प्रत्युत्तर विशाल सकपाळ यांनी दिलंय. बॉल क्रमांक 1 ओव्हर नंबर 3चा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न अखेरकार फसला. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस फार महत्वाच्या आहेत. अनेक अशी उदाहरणं आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. कॅच सुटल्या आणि बरेचसे सामने हातामधून निघून गेलेले आहेत. काहींच्या हातामधून वर्ल्ड कप निघून गेले. प्रयत्नांची पराकाष्ठा. प्रयत्न तुम्हाला करावाच लागतो. दत्ता दादा सपकाळ सचिव यांच्या माध्यमातून प्रत्येक कॅचला आणि प्रत्येक विकेटला पारितोषिक आलेलं आहे. 501 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. कॅचेस सुटत आहेत आणि या कॅचेस खेळाडूंनी पकडाव्या, त्यासाठी बाई कौतुकाची थाप आहे. ही ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा फार महत्वाची आहे. धावफलक आहे 30 धावा. 11 बॉल 20 धावांची गरज. कोयना प्रीमियर लीग तोच आपलेपणा, तीच आपुलकी, तोच जिव्हाळा. कोयनेचा क्रिकेटचा 16 रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. या बॉलला सन्मान दिलाय. बॅटचा चेहरा फक्त बॉलला दाखवला. संयम ठेवलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक पेक्षा अगदी काही मिळणार नाही. समीकरणामध्ये पुन्हा होतोय बदल. येणारे बॉल शिल्लक आहेत आता 10 आणि बीजासाठी बनवायचे आहेत 19 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलंय. 10 बॉल 19 ची गरज. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाचा राजभोग आणायचा आहे तर संघर्षाची तयारी ठेवावी लागते. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज विशाल सकपाळ माघारी. 9 बॉल 19 ची गरज.
आखीव रेखीव थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. लाखोंची पारितोषिक मालिका वीरासाठी बाईक आहे. सुबक आणि मन वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज आहेत या प्रीमियर लीगला. सुंदर असं क्रीडांगण आहे. 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, समालोचकांची मांदी अडी, कडक शिस्तीचं पॅनल, ग्राउंडची सजावट, सर्व काही बहारदार. शेवटचे काही बॉल 8 बॉल 18ची गरज. यावेळेला ऑन साइडला बॉल निघालाय का सीमारेषा दिशेने आणि माझा फटका म्हणजे 440चा झटका. बॉल सीमा पार षटकार. बॉल सीमारेषा पलीकडे भरारी घेतोय. फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. धावसंख्या वाढवणारा षटकार आलाय. 7 बॉल 12ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. 7-12 असं समीकरण है. जिंदगी कभी आसान नहीं होती, बस खुद को मजबूत बनाना पड़ता है. जीवन में सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही ती वेळ आहे. कोयना प्रीमियर लीग तुम्ही हा संपूर्ण व्यासपीठ पाहत आहात, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. कैलासवासी रामचंद्र पांडुरंग जाधव क्रीडा मंच हा तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती बघायला मिळेल. हेलिकॉप्टरचं उड्डाण. या बॉलच्या पाठीमागे लॉंग ऑनला खेळाडू, बॉलच्या खाली विकेटचं बटन. 6 बॉल 12ची गरज. प्रीमियर लीग 2000 प्रेक्षक लाईव्हला जोडलेले आहेत. 6 बॉल 12ची गरज. विश्वनाथ शिंदे आणि युवराज शिंदे यांच्या वतीने पल्लव 11 संघाने बाजी मारली, तर माफ करा वागजाई स्पोर्ट्सने बाजी मारली. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची उधळण केलेली आहे. कोयना प्रीमियर लीग मित्रांनो, आपण ज्या वेळेस कोयना समाजाबद्दल चर्चा करतो ना, कोयना समाजाचं योगदान फार मोठं आहे कोयना धरणासाठी. याच्याबद्दल या अगोदर देखील आपण चर्चा केली की आपल्या मौल्यवान जमिनी या कोयना समाजाने कोयना धरणासाठी दिल्या आणि कोयना धरण उभं राहिलं, जी महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखलं जाणारं धरण आहे. कोयना समाज रायगड, ठाणे, पालघर या ठिकाणी स्थायिक झाला, ज्यांचं पुनर्वसन झालं. यावेळेला हा फटका पाठीमागच्या बाजूला फाईन लेगला आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. आता 5 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 11 धावा. दर सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. हा संघर्ष मैदानाच्या आत में करावा लागेल. 5 बॉल 11ची गरज. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. 5-11 कोणत्या संघ मालकाचं, कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होणार. पर्व क्रमांक 3 कोणता संघ चॅम्पियन ठरेल. 5 बॉल 11ची लढत. विश्वनाथ शिंदे आणि युवराज पोलीस महाराष्ट्र यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 1000चं. वाघजाई स्पोर्ट्स साठी 5 बॉल 11 धावेंची गरज आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज मंगेश सकपाळ, एका बाजूला गणेश जाधव. आणि या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय तर हा निर्धाव बॉल आलाय. म्हणजे येणारे 4 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 11 धावा हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलंय. महेश सपकाळ क्षमता आहे, प्रतिभा आहे, अशा बऱ्याचशा अडचणीतून सामने त्यांनी बाहेर काढलेले आहेत, परंतु आज काढावा लागेल.
समोरच्या बाजूला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील, एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय, 2 धावा झटपट मिळतील, समीकरणामध्ये होईल बदल. 3 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत, 9 धावा. कोयना प्रीमियर लीगचा अंतिम टप्पा, शेवटचे 3 बॉल, त्यानंतर पुढच्या वर्षी पर्व क्रमांक 4 आपल्या भेटीला येईल. 365 दिवस या प्रीमियर लीगची वाट बघावी लागेल. अभी नाही तो कभी नाही, आता लढावं लागेल. 3 बॉल 9 धावांची गरज. 3-9. यावेळेला हा फटका खेळलाय, या बॉलच्या पाठीमागे धाबा किती मिळतील? मंगेशांच्या बॅटमधून हा फटका आलाय आणि फक्त एकच धाव मिळेल. आता 2 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत, 8 धावा. प्रत्येक वादळ मी पाहिलंय, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे, धरतीवरती पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट उभा आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळाला, या क्रिकेट वेड्याची तुझी गाठ आहे. 2 बॉल 8 ची गरज. एका बाजूला आविष्कार सावंत, एका बाजूला गणेश जाधव, एका बाजूला पल्लव 11, तर एका बाजूला वाघजाई स्पोर्ट्स. 2 बॉल 8 ची गरज. या बॉल वरती फटका कलात्मक खेळलाय, धाबा किती मिळतील? आणि सामना संपलेला नाहीये. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे सरळ 7 धावेंसाठी. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ना, ज्या जिंदगी हराना चाहती है. हात चौकार आलाय, हात चौकार आलेला आहे. करेक्शन करूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. टीम मीटिंग घेऊ नका, आपण सर्व खेळाडूंना विनंती करूया. प्रत्यक्षात आपण याच्याबद्दल चर्चा करूया. आपण सर्वांनी जागेवरती थांबा. उजव्या टीच्या बाहेरचा बॉल, एक पाय हवेत घेतला, नटराज मुद्रा फटका खेळला. मोहर आता या बॉल वरती किती धावांची लागली आहे आणि हा चौकार आहे. म्हणजे आता येणारा बॉल 1 आहे आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 4. मंजिल मिलेगी, तू कुछ कर तो सही, रहा बनेगी, तू चल तो सही. 1 बॉल 4 ची गरज. सर्वांना विनंती आहे प्रेक्षकांना की आपण थोडंसं पाठीमागे थांबा. 1 बॉल 4. काय मॅच आहे, पंचांकडे बॉल सुपूर्द करा. कोयना प्रीमियर लीग, कोणता संघ होईल चॅम्पियन? पल्लव 11 की वाघजाई स्पोर्ट्स, अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. सांगणं कठीण आहे. चला टीम मीटिंग नको, चला टीम मीटिंग नको, आपण शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आणा मित्रांनो, ही विनंती आहे. 6 वाजलेले आहेत, आपण घाई करा. शेवटचा बॉल आहे, निर्णायक बॉल आहे. आज नशिबाला कोण हरवेल? प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल, प्रयत्न आज करावे लागतील. प्रयत्न ही आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे आणि तो प्रयत्न आज दोन्ही संघांना करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. चला टीम मीटिंग नको, ही विनंती आहे. 1 बॉल 4 धाब्यांची गरज आहे. काय हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. एका बाजूला जिंकण्याचा आनंद, एका बाजूला पराभवाची भीती, यांच्यामधली टेन्शन मधली मात्रा. 1 बॉल 4 ची गरज. मित्रांनो सामना आवडला असेल ना, दोन्ही संघांना आपण देऊया टाळ्यांचा प्रतिसाद आणि देऊया प्रोत्साहन. 1 बॉल 4 ची गरज. अशी मॅच होणे नाही. कोयना प्रीमियर लीग अंतिम बॉल, कोण होईल चॅम्पियन? 1-4, 4-1. एका बाजूला बॅटिंग मध्ये आविष्कार सावंत, गोलंदाजी मार्क वरती गणेश जाधव. आणि यावेळेला हा सामना जिंकलाय टीम वाघजाई स्पोर्ट्स. या टीम ने कदमों को रुकना मंजूर न था, राह और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, एक जिंदगी सफर है तो है. कोयना प्रीमियर लीगचा सफर जिंकला. नक्कीच सर, वाघजाई स्पोर्ट्स संघाचं मनपूर्वक अभिनंदन. काल आमच्या समवेत काही खेळाडूंनी चर्चा केली होती. वाघजाई स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूने स्टेटमेंट दिली होती की आम्ही फायनल पर्यंत पोहोचू शकणार नाही, कारण आमचा नमळा संघ आहे. परंतु मी त्यांना सांगितलं होतं कालच्या दिवसामध्ये, आमच्या गावामध्येच ते वस्तीला होते आणि त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की यशाची पहिली पायरी ही अपयशात आहे. आज तुम्हाला अपयश आलं असेल तर उद्या फायनल तुमची असेल आणि वाघजाई स्पोर्ट्स तिथे फायनल झाला. अभिनंदन वाघजाई स्पोर्ट्स संघ. त्याचबरोबरीने पल्लव 11 संघ हा देखील खूप चांगला खेळला, त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन.